नमस्कार, मी सुचिता कुलकर्णी. आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल. पाहुयात आताची ठळक बातमी. सुवर्ण महोत्सवी वर्ष 51 फिरता नारळीय कार्यक्रम श्री क्षेत्र केरसाणे येथे मोठ्या उत्साहात साजरा. दिनांक 9/1/2024 रोजी फिरता नारळीय कार्यक्षेत्र श्री क्षेत्र केरसाणे, तालुका बागलाण, जिल्हा नाशिक, महामहिमनीय परमपूज्य गुरुवर्य कृष्णाजी माऊली श्री क्षेत्र जायखेडा यांच्या असीम अशा ऊर्जेतून, तपस्वीचेतून व कृपाप्रसादाने निर्मित तसेच श्रद्धास्थान हरिभक्तपरायण सौ यशोदाजी आक्का यांच्या मार्गदर्शनाने श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पादयात्रेनिमित्ताने फिरता नारळीय कार्यक्रम श्री क्षेत्र केरसाणे येथे लाखोच्या संख्येने भाविक उपस्थित होते. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य, दुपारी 12 ते 2 माऊलींच्या पादुकांची मिरवणूक होऊन दुपारी 2:30 ते 4:30 या वेळेत भव्य गोल रिंगण सोहळा उपस्थित समस्त वारकरी बांधवांसाठी ही पर्वणी ठरली. रिंगण सोहळ्यासाठी संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांच्या रिंगण सोहळ्यातील अश्व आणण्यात आले होते. उपस्थित संत वृंद, हरिभक्त परायण परमपूज्य श्रद्धास्थान सौ यशोदाजी आक्का जायखेडा, जयरामबाबा आचार्य, हरिभाऊ विश्वनाथ महाराज, भाऊसाहेब महाराज शास्त्री, अशोक महाराज यांच्यासह अनेक राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, शेतकरी, हरिभक्तपरायण सर्व मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. जाहीर कीर्तन हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर कदम छोटे माहुली यांनी केले. अनेक मान्यवर यांनी उपस्थित राहून आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, सौ राम कृपाल सिंह, पूर्व संघटन मंत्री विजयजी चौधरी, महामंत्री नमो चषक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, माजी आयजी, एमपीएससी आयोग सदस्य डॉक्टर प्रतापराव दिघावकर यांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्वांचे आभार मानले. सूत्रसंचालन हरिभक्तपरायण धनंजय महाजन आबासाहेब महाराज यांनी केले. रामकृष्ण हरी. व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व महानुभाव, सर्व जमलेले वैष्णव, आज 51 सुवर्ण जयंती फिरता नारळचा कार्यक्रमाच्या दृष्टीने जमलेले सर्व माता, बंधू आणि भगिनी, वारकरी संप्रदाय ही फक्त महाराष्ट्राची नाही तर भारताची एक गौरवशाली परंपरा आहे. आज वारकरी संप्रदायातलं जर आपण बघितलं, कृष्णा माऊलींचं जे योगदान बघितलं तर आमच्या जिल्ह्याचं मुख्यालय नाशिक आहे. कधी कधी आम्ही जिल्ह्याचं उपमुख्यालय मालेगाव म्हणतो, पण आमचं अध्यात्माचं मुख्यालय हे जायखेडा आहे, हे मी आज जाहीर करतो. पूर्ण आयुष्य सामान्य जनतेसाठी जगलेले, आयुष्यातला एकच मंत्र की तो मंत्र माननीय पंतप्रधान मोदी साहेबांसाठी सुद्धा तोच मंत्र आपण मान्य करू शकतो. हिंदीमध्ये मी सांगतो, नई सोच है नई दिशाए नए बनाए रास्ते, नई सोच है नई दिशाए नए बनाए रास्ते, अपने लिए नई यारो जिये वतन के वास्ते, जिये वतन के वास्ते. सामान्य माणसासाठी आपलं सर्वस्व अर्पण करणाऱ्या या विभूतींना माझा अत्यंत प्रामाणिकपणे मी त्यांना आदरांजली अर्पण करतो. मी कृष्णा माऊली परिवाराशी
वयाच्या 5व्या वर्षापासून जुळलेलो आहे. माझी आई वारकरी संप्रदायाची होती आणि मला त्या संस्कारातून आज मी सांगतो, आज केरसाणे गावात 50 लाख रुपयाची शाळा आम्ही बांधून दिलेली आहे. की हे संस्कार फक्त आम्हाला वारकरी संप्रदायातून मिळालेले. आता सुरू केलं असेल अमिताभ बच्चनने कौन बनेगा करोडपती, पण आमच्या माऊलींनी गावोगावी कीर्तन करून सर्वांना कर्म कसं केलं पाहिजे असं गावोगावी लोकांना व्यसनमुक्ती करून आमचे उत्तर महाराष्ट्रातले शेतकरी कधीच करोडपती होऊन गेले, हे सर्व श्रेय आदरणीय माऊलींना जातं. मला सांगायला खूप आनंद वाटतो की अशा कार्यक्रमाचा भाग घेण्यास मला संधी प्राप्त झाली आणि आमच्या ज्येष्ठ भगिनी अक्का त्यांचं सुद्धा यावर्षी अत्यंत यशस्वी शस्त्रक्रिया होऊन त्यांना सुद्धा खूप चांगलं आरोग्य मिळालेलं आहे आणि माऊलींचं काम अक्काच्या माध्यमातून सुद्धा पुढे जातं हे सांगायला आपलं पूर्ण उत्तर महाराष्ट्र ज्ञात आहे. मित्र हो, फक्त मी अर्धाच मिनिटं घेतो. ज्या वेळेस देव आपल्या भेटीला येत नाही त्यावेळेस हे सर्व संत मंडळी आपल्या भेटीला येत असतात आणि सर्व महानुभाव संत मंडळी यांना भेटण्याचा योग आला. आज आम्हाला तो योग एकदम दुग्ध शर्करा योग आहे. 22 जानेवारीला आपल्याला सर्वात मोठा सण साजरा करायचा आहे आणि या भारतात हिंदुस्थानातील सगळ्यात मोठी दिवाळी आपल्याला त्या दिवशी साजरी करायची आहे. आणि 500 वर्षापासून जो श्रीराम मंदिराचा प्रश्न होता तो माननीय मोदी साहेबांनी निकाली लावलाय आणि आज अयोध्यातलं हे जे आमचं शक्तीस्थळ आहे, तीर्थस्थळ आहे, हे जगाच्या नकाशावर 1 नंबरचं राहणार आहे अशी अपेक्षा व्यक्त करून मी माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. प्रतिनिधी बबलू बोरसे, जायखेडे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट. धन्यवाद.